नमस्कार. हाय किराय कशा आहे तुम्ही मित्रांनो? मी आदित्य, तुमचा गाईड या स्पोकन इंग्लिशच्या लर्निंगच्या जर्नीवरती. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर विसरू नका सबस्क्राईब करायला, असेच अजून स्पोकन इंग्लिशचे लेसन्स बघायला. आजच्या लेसनमध्ये आपण सिम्पल सिच्युएशनल क्वेश्चन्स आणि त्यांचे इंग्लिशमध्ये उच्चार काय आहेत ते बघूया. म्हणजेच तुमचं इंट्रोडक्शन झालं असेल त्याच्यानंतर मग आपण जे प्रश्न विचारतो ते इंग्लिशमध्ये कसे विचारायचे ते आता बघूया. आता पहिलं बघूया हे शाळेतील सिच्युएशन क्वेश्चन्स कसे विचारायचे. पहिला प्रश्न म्हणजे आज तुझ्या शाळेत पहिला दिवस का? ह्याचं तुम्ही वर्ड फॉर वर्ड ट्रान्सलेशन केलं तर त्याचं इंग्लिशमध्ये असं होतं की इज टुडे युअर स्कूल फर्स्ट डे. कसं वाटलं ऐकायला? तर ह्याचं करेक्ट इंग्लिश ट्रान्सलेशन आणि प्रोनाऊन्सिएशन असं आहे की इज टुडे युअर फर्स्ट डे ॲट स्कूल. इज टुडे युअर फर्स्ट डे ॲट स्कूल. हा प्रश्न पण असा पण विचारू शकतात तुम्ही की इज टुडे युअर फर्स्ट डे ॲट दिस स्कूल. इज टुडे युअर फर्स्ट डे ॲट दिस स्कूल. पण तुम्ही तो दिस ॲड केला की त्या प्रश्नाचा अर्थ होतो की आज तुझा ह्या शाळेत पहिला दिवस आहे का? तर हा कधी विचारायचा? नॉर्मली शाळेत नवीन कोण असेल किंवा कधी कोणाला भेटले नसतील तुम्ही त्यांना असं विचारू शकतात प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे तुझी सुट्टी कशी होती? ह्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आणि प्रोनाऊन्सिएशन आहे हाव वर युअर हॉलिडेज. हाव वर युअर हॉलिडेज. अजून एक ऑप्शन आहे की तुम्ही म्हणू शकतात हाव वॉज युअर हॉलिडे. हाव वॉज युअर हॉलिडे. हे प्लुरल हाव वर युअर हॉलिडेज हे एक सिंगल सुट्टीसाठी त्याच्यासाठी पण वापरू शकतात तुम्ही. उदाहरण म्हणजे दिवाळी असेल तर हाव वर युअर हॉलिडेज हे पण करेक्ट आहे. आणि हा एक रूल नाही आहे, जस्ट इंग्लिश कॉन्व्हर्सेशनची स्टाईल आहे. ह्या इंग्लिश प्रश्नात तुम्हाला कुठे अडचण येऊ शकते की हे व आणि हॉलिडेज आणि वॉज आणि हॉलिडेची रिलेशनशिप आहे ती तुम्हाला समजली नाही तर वर हे पास्ट टेन्स प्लुरल काही ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही वापरू शकतात. ह्याचं उदाहरण म्हणजे हॉलिडेज, पार्टीज, एक्झाम्स. आणि वॉज हे पास्ट टेन्स सिंग्युलर काही ॲक्टिव्हिटीजसाठी वापरू शकतात. ह्याचं उदाहरण म्हणजे हॉलिडे, पार्टी किंवा एक्झाम. तर लक्षात ठेवा की हाव वॉज युअर हॉलिडेज किंवा हाव वर युअर हॉलिडे हे दोन्ही इनकरेक्ट आहेत. तिसरा प्रश्न म्हणजे तुझा शिक्षक किंवा तुझी शिक्षिका कोण आहे? मी नॉर्मली कधी ऐकलं नाही की शिक्षक किंवा शिक्षिका असं विचारतात. नॉर्मली सर किंवा मॅडमच म्हणतात मुलं. मराठीत शिक्षक आणि शिक्षिका हे मेल आणि फिमेल होतं. पण इंग्लिशमध्ये शब्द म्हणजे टीचर ह्याला काही जेंडर नाही आहे. तर ह्याचं इंग्लिशमध्ये कॉमन ट्रान्सलेशन काय होतं? हू इज युअर टीचर. हू इज युअर टीचर. शेवटचा प्रश्न आहे तू माझ्या इंग्लिशच्या क्लासमध्ये आहेस का? ह्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आणि प्रोनाऊन्सिएशन आहे आर यू इन द सेम इंग्लिश क्लास इज मी. आर यू इन द सेम इंग्लिश क्लास इज मी. मी कधी कधी ऐकलं आहे प्रश्न असा विचारताना की आर यू इन सेम इंग्लिश क्लास किंवा आर यू इन सेम इंग्लिश क्लास इज मी. तुम्ही हे कोणाला विचारलं तर पुढच्या माणसाला समजेल की तुम्हाला काय प्रश्न आहे. पण ते इन द सेम इंग्लिश क्लास इज मी ह्याच्यातला द आणि ॲज मी इन्क्लूड केला तर हे सेंटेन्स पुरं होतं. ह्या प्रश्नात मग तुम्ही सांगतायत की कोणता इंग्लिश क्लास, तर तो द इंग्लिश क्लास. आणि कोणाबरोबर हे इंग्लिश क्लास आहे ते ॲज मी हे इन्क्लूड केलं की मग हे क्वेश्चन क्लिअर होतो. आता वळू कामावरच्या सिच्युएशनल प्रश्नांवरती. पहिला प्रश्न आहे
नातेवाईकांबरोबर सुट्टी कशी होती. ह्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आणि प्रोनाऊन्सिएशन आहे हाऊ इज युअर हॉलिडे विथ युअर फॅमिली. हाऊ इज युअर हॉलिडे विथ युअर फॅमिली. हा प्रश्न सिमिलर आहे जो पहिला प्रश्न स्कूलमधला ऐकला, पण ह्याच्यात अजून तुम्ही विचारतायत की जी सुट्टी होती ती फॅमिलीबरोबर चांगली होती की नाही. ह्या प्रश्नात तुम्ही ॲक्च्युली 2 प्रश्न विचारतायत की सुट्टी कशी होती आणि फॅमिलीबरोबर सुट्टी कशी होती. दुसरा प्रश्न आहे आज तुझी मीटिंग आहे का. ह्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आणि प्रोनाऊन्सिएशन आहे डू यू हॅव अ मीटिंग टुडे. डू यू हॅव अ मीटिंग टुडे. तुम्ही आणि विचारत असतील की आज तुझ्या काही मीटिंग्ज आहेत का. ह्याचं होतं डू यू हॅव एनी मीटिंग्स टुडे. डू यू हॅव एनी मीटिंग्स टुडे. अजून एक प्रश्न म्हणजे मी कॉफी घ्यायला जातो आहे, तुला पण यायचं आहे का. ह्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आणि प्रोनाऊन्सिएशन आहे आय एम गोईंग आउट फॉर कॉफी. डू यू वॉन्ट टू कम अलॉंग. आय एम गोईंग आउट फॉर कॉफी. डू यू वॉन्ट टू कम अलॉंग. ह्या प्रश्नात अडचण कुठे येऊ शकते की तुम्ही विचारलं आय एम गोईंग टू कॉफी. डू यू वॉन्ट टू कम अलॉंग. हे सेंटेन्स ॲक्च्युली इनकरेक्ट आहे, कारण ह्याचा अर्थ होतो मी कॉफीला जातो आहे, तुला पण यायचं आहे का. तर विसरू नका फॉर कॉफी किंवा टू हॅव अ कॉफी असं विचारायला. शेवटचा प्रश्न आहे तू किती वाजता काम संपवतोय. ह्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आणि प्रोनाऊन्सिएशन आहे व्हॉट टाईम आर यू फिनिशिंग वर्क. व्हॉट टाईम आर यू फिनिशिंग वर्क. हा प्रश्न असा पण तुम्ही विचारू शकता की व्हॉट टाईम आर यू लिव्हिंग वर्क. व्हॉट टाईम आर यू लिव्हिंग वर्क. किंवा वेन आर यू फिनिशिंग वर्क. वेन आर यू फिनिशिंग वर्क. ह्या प्रश्नाचा अर्थ एकच होतो की किती वाजता निघतोय, आणि तुम्ही हे तिन्ही प्रश्नातलं कोणतं पण ऑप्शन वापरू शकतात. हे झालं सिच्युएशनल क्वेश्चन्स फॉर स्कूल अँड वर्क. मी शिकवताना सेपरेट केले आहेत, पण तुम्ही स्कूलचे जे क्वेश्चन्स आहेत ते वर्कसाठी पण वापरू शकतात. नुसतं जो सब्जेक्ट आहे तो नुसतं बदलायचा, तर हे प्रश्न वर्क होतात. तुम्ही हू इज युअर टीचरच्या ऐवजी हू इज युअर मॅनेजर असं पण वापरू शकतात, आणि वर्कचे क्वेश्चन्स पण स्कूलसाठी असेच वापरू शकतात. उदाहरण म्हणजे व्हॉट टाईम आर यू फिनिशिंग वर्कच्या ऐवजी व्हॉट टाईम डज युअर लेसन फिनिश, किंवा व्हॉट टाईम डज युअर क्लास फिनिश. आज काय काय शिकलो ते आता बघूया. सिच्युएशनल क्वेश्चन्स ॲट स्कूलमध्ये आपण शिकलो इज टुडे युअर फर्स्ट डे ॲट स्कूल. Is today your first day at school? How were your holidays? How were your holidays? Who is your teacher? Who is your teacher? Are you in the same English class as me? Are you in the same English class as me? आणि situational questions at work मध्ये आपण आज शिकलो how was your holiday with your family? How was your holiday with your family? Do you have a meeting today? Do you have a meeting today? I'm going out for coffee. Do you want to come along? I'm going out for coffee. Do you want to come along? What time are you finishing work? What time are you finishing work? हे झालं आता situational questions at school and work spoken Englishमध्ये. ह्याचा तुम्ही नॉर्मल लाईफमध्ये वापर केलात तर तुम्हाला अजून प्रॅक्टिस होईल, आणि कुठे अडकलात तर खाली कॉमेंट करा आणि मी मदत करायला प्रयत्न करतो. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स or get stuck when practicing, comment below and I'll try to help you out. तुम्ही या लेसनमधून काही नवीन स्पोकन इंग्लिश शिकलात तर विसरू नका ह्या व्हिडिओला लाईक करायला आणि मराठी टू स्पोकन इंग्लिश ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला. तुमच्या सपोर्टसाठी मी आभारी आहे. If you learned anything from this video or like this lesson, don't forget to like this video and subscribe to this channel, Marathi to Spoken English. हे झालं लास्ट लेसन ह्या सिम्पल कॉन्व्हर्सेशन्स इन इंग्लिशच्या टॉपिकमध्ये. तुम्ही जे सिम्पल कॉन्व्हर्सेशन एकदम सुरुवातीला ऐकलं तसंच आता सिम्पल इंग्लिश कॉन्व्हर्सेशन आता तुम्ही पण ट्राय करू शकतात.
हे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस केले तरी तुमचं इंग्लिश लँग्वेजमध्ये कॉन्फिडन्स जो आहे आणि जो एक्सपिरियन्स आहे आता तो पण वाढेल. ओके मित्रांनो, परत भेटूया नेक्स्ट लेसनमध्ये. बाय.